आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय घडलंय ना त्याचा मी तुम्हाला ट्रेलर दाखवलाय. आता तुम्ही पूर्ण फिल्म एन्जॉय करा मस्तपैकी बाल्कनीत बसून विथ पॉपकॉर्न. चला निघूया. काय विलन इथे पण एंट्री मारलीसच का तू? अरे जिथे माझी सही असणार तिथे तिचा विक्रम पण असणारच ना. आणि काय म्हणाला असेल तुम्हाला विलन? तू जर स्वतःला हिरो समजत असशील ना तुला हिरो कसं करायचं हे मला चांगलंच माहिती. वाट सोड माझी. नशीब समज वाट अडवली आहे नाहीतर तुझी वाट लागली असती. तू माझं काहीच बिघडू नाही शकत रे हिरो. अरे मैं हीरो नहीं रे, मैं हीरो का भाई. हीरो तो वहां खड़ा है वो देख. हा तुझा हिरो आहे? अरे तुझ्या हिरोला धड त्याच्या पायावर उभंही राहता येत नाहीये. आणि हा कसली वाट लावणार रे. मान्य आहे ब्रोचा पाय अजून बरा झाला नाही पण माझा ब्रो तुला तुझ्याच दोन्ही पायांवर इथनं पडायला लावतो का नाही ते बघच. काय विक्रम तुझा जो प्लॅन आहे ना तो आम्हाला कळलाय. माझा ऐक जसा आलायस ना तसाच परत चाललास. आज तुझा प्लॅन वर्क नाही होणार. तू घाबरवतोयस का मला? नाही रे वॉर्निंग देतोय. एक फ्री ऍडवाइस आहे विक्रम जर घेतलंस ना तर तुझंच भलंय बरं का. नाहीतर आजचा दिवस तुझ्या लाईफ मधला शेवटचा दिवस ठरू शकतो. ब्रोच्या हातात काय आहे माहितीये का तुला? काय काय त्याच्या हातात? रिमोट. तुझ्या लाईफचं रिमोट. तुझ्या हातात जे बुके आहे ना विक्रम त्यात मी बॉम्ब लपवलाय आणि त्याचं रिमोट मी ब्रोकडे दिलंय. सो तू थोडं पण स्मार्टनेस किंवा प्रोग्राम मध्ये जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलास ना तर ब्रो त्या रिमोटचं बटन प्रेस करेल आणि बूम. तू खोटा बोलतोस. तू सगळी लोक ना तुझ्यासाठी खोटारडी नसतात. पण शक्यच नाही. हा बुके तर माझ्या हातात होतात. मग तू यात बॉम्ब कधी लपवलास? जेव्हा तू सई बहिणीला अडवण्याचा प्लॅन करतोस ना तुझ्या फ्रेंड्स बरोबर तेव्हा. पटली खात्री? विक्रम तू आता आलासच आहेस ना तर काय कर सई बहिणीला भेट दादाला बेस्ट विशेष दे चुपचाप इथनं कल्टी मार. तू जर तसं नाही केलंस ना तर ब्रो बटन प्रेस करेन. नाही पण असं कसं? तू आहेस ना इथे माझ्या बरोबर. मग काय त्याने तिकडनं बटन दाबलं तर तुझ्याही जीवाला धोका येणार आहे. अरे क्या गुंडा बनेगा रे तू. मी तुला चांगलं हुशार समजत होतो तू तर ढ निघालास यार. हे बघ हे काय
यार मी तुझ्या जवळ असताना ब्रो बटन का प्रेस करेन? यार सिंपल लॉजिक आहे विक्रम. मी तुझ्यापासून दूर गेलो ना तर तो बटन दाबेल. बिलकुल सांगणार होत्या ब्रो. ब्रोला सांगणार. हे बघ विक्रम, आय नो तुझं डोकं काम करणं बंद झालं असेल. तू एक काम कर, मी जे सांगतोय ना ते चुपचाप फॉलो कर. चुपचाप इथनं कल्टी मार. नाहीतर माहितीये ना काय होईल? माहितीये ना? हे हळू फुटेन ते. ऑल द बेस्ट ना विक्रम. चला, गणपतीची पूजा संपन्न झालेली आहे. आता आपण भूमिपूजनासाठी जाऊया. आता तुम्ही मुहूर्ताची पुदळ मारून घ्या, म्हणजे आपल्या कार्याचा शुभारंभ करता येईल. सर, सई, खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. थँक्यू. मॅडम, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आणि आता न्यू स्कूल करता खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद. येतो. ब्रो, मी कार घेऊन येतो. हो. सखी
या केअरफुल. बहिणी, छान झाला ना कार्यक्रम? हो, शाळेची प्रगती होताना बघून खरंच आनंद होतोय मला. थँक गॉड आपण त्या विक्रमला वेळीच थांबवलं. आता तो फुल प्लॅनिंग मध्ये होता प्रोग्रामची वाट लावण्याचा. बहिणी, तुला माहिती, ब्रोला ऑलरेडी अंदाज आला होता की विक्रम प्रोग्राम मध्ये येऊन काहीतरी गोंधळ घालेल म्हणून. ही सगळी प्लॅनिंग ना दादाने केली. दादा यार ग्रेट आहेस यार तू. बरं, मी आता निघते. बाय. बहिणी, आपल्या घरी चल ना प्लीज. हो, मी या घरातून का बाहेर पडले माहितीये ना तुला? अगं पण बहिणी, आपण ते सगळं विसरून जाऊयात ना. अगं घरी तुला सगळेच खूप मिस करतायत, कोणालाही करमत नाहीये. रियाला तर चैनच पडत नाहीये तुझ्याशिवाय. मम्मा तर अगं दिवस रात्र देवाच्या नावाचा जप सोडून तुझ्या नावाचा जप करतीये. पप्पांना पण खूप आठवण येते ग तुझी. अगं दादाची काळजी तुझ्यापेक्षा चांगली कोणी घेऊ शकतं का? बहिणी प्लीज ऐक ना, दादा सांग ना तू पण बहिणीला. बहिणी चल ना घरी प्लीज. ओमी प्लीज, नको ना फोर्स करू मला. ओके बहिणी, आपण जर असे वेगळे वेगळे गेलो तर शाळेतल्या लोकांना काय वाटेल? बरं दिसत नाही ना ते. त्यापेक्षा आपण एक काम करूया, तू आमच्या बरोबर आपल्या घरी चल आणि तिथून तू तुझ्या आईच्या घरी जाऊ शकतेस ना. ऐक ना, कोणाला काहीच वाटणार नाही. आणि अशी मी स्कूटी घेऊन आले होते. इथे स्कूटी कशी ठेवू सांग? आणि सगळ्यांना माहिती आहे ना मी इकडे स्कूटी घेऊन आली आहे, त्यामुळे कोणाला काहीच वाटणार नाही. तू काळजी करू नकोस. येते बहिणी. ओमी प्लीज, आणि काळजी घे. हे नक्कीच त्या विक्रमचं काम आहे. तो या कार्यक्रमाला काहीतरी गडबड करायला चालला होता. नेहमीप्रमाणे त्याला सगळ्यांसमोर माझी बदनामी करायची असणार आहे. पण देवाण सरांनी त्याला त्याच्या प्लॅन मध्ये यशस्वी होऊ दिलं नाही, म्हणून तो खूप चिडला असणार आहे. आणि या रागाच्या भरात ना त्याने काय केलंय हे त्यालाही कळत नाही. पण विक्रमला मी जितकं ओळखते ना, त्याचा राग इतक्यात शांत होणार नाहीये. नक्की काय असणार आहे याच्या मनात? देवा, आता हा पुढे काय करेल ना, काहीच कळत नाहीये. गाडीचा पटला कसं? पैसे घे. सई, काय चाललंय तुझं? तुला काय वाटलं तू पुन्हा एकदा सरांचा अपघात घडवून आणशील? मागच्या वेळी सरांचा अपघात झाला त्यावेळेस मी त्यांच्या सोबत नव्हते, म्हणून तुझे असले घाणेरडे प्लॅनिंग सक्सेसफुल होतील असं होणार नाही, लक्षात ठेव. तुझ्या आणि सरांच्या मध्ये ना मी कायम सरांची ढाल म्हणून उभी राहणार आहे. आणि काय रे, तुला काय वाटलं तुझे काय प्लॅनिंग्स आहेत माझ्या लक्षात येत नाही? मागच्या वेळेस तुझे जे काही प्लॅनिंग होते ना ते मला कळले नव्हते, पण आता तुझ्या डोक्यात काय काय चालू आहे ना हे सगळं कळतंय मला. आणि तू किती खालच्या पातळीला जाऊ शकतो ना हे पण लक्षात आलंय माझ्या. सरांच्या आसपासही भिरकायचं नाहीये. सरांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी गाठ माझ्याशी, हे लक्षात ठेव. आणि तुला काय वाटलं
मी आणि सर एकमेकांपासून लांब आहोत म्हणून तुझी डाळ शिजेल असले फालतू विचार ना तुझ्या डोक्यातच ठेवायचं, समजलं? माझ्या आणि सरांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा नाही, लांब राहायचं त्यांच्यापासून. जानकी, ए जानकी, ये इकडे स्वस्तपणे बस जरा. अहो कशी स्वस्त बस तुम्ही, अजून आला नाहीये देवांश परत. कमाल आहे तुझी. आधी आग्रहाने त्याला कार्यक्रमाला जा असं म्हणाली आणि आता त्याची काळजी करत बसले. अहो पण एव्हाना कार्यक्रम संपला असेल, अजून परत आला नाहीये म्हणून काळजी वाटते हो. तर त्याचा फोन सुद्धा लागत नाही. पण ओमी आहे त्याच्यासोबत, का काळजी करतेस? अहो तेच म्हणते मी, ओमी आहे ना त्याच्यासोबत. मग त्यांनी तरी आपल्याला कळवायचं की नाही की कार्यक्रम संपायला उशीर होतोय, दादाची तब्येत आता तशी बरी आहे, काहीतरी फोन करायचा. कधी समज येणार आहे ह्या मुलाला देव जाणे बाई. बर तू बस बघू. बस तू पहिली बस. तर मला सांग, तू मला नेहमी सांगतेस की नाही की चांगला विचार करा म्हणजे गोष्टी चांगल्या होतील, आणि तू स्वतः मात्र उलट सुलट विचार करतेस. तर कार्यक्रम म्हटला की थोडा बहुत उशीर पुढे मागे होतच. तर देवांशाच किती दिवसांनी घराबाहेर पडलेला आहे, 4 माणसं भेटली असतील, गप्पा रंगल्या असतील. घराबाहेर पडलं ना की बरं वाटतं, त्यामुळे काळजी करू नकोस. अहो बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही म्हणताय अगदी तसंच झालं असेल, पण या ओमीनी मला फोन करून कळवायचं की नाही हे. पुन्हा तेच. तुम्ही मला सांगा, हा फोन, या फोनचा मूळ उपयोग काय? काय? एकमेकांशी संपर्क कर. बरोबर. पण हल्लीच्या या नवीन पिढीला काय वाटतं माहितीये, हा फोन फक्त फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ करण्यासाठीच आहे. अहो ओमी आणि रिया नाही का, त्या फोनवर सतत ते हल्ली काय करतात बाई ते. काय? हा ते हो, ते नाही का असं नाचतात वगैरे. हा रील्स ते रील्स करत असतात सतत. अहो हसताय काय तुम्ही? म्हणजे हसू नाही तर काय करू? हसू नका. ओमीला फोन करून बघा. अगं पण अहो लावा ना फोन, उचलते का बघा. बर तू काय ऐकायचे नाही, फोन लावतो. नाही मला तर कळतच नाही. येते ना ग, एवढं काय. अरे ब्रो वेट अ सेकंड, मी येतोच आहे ना. अरे रिलॅक्स ओमी, आता एकट्याने वॉक करायला जमायला लागलंय मला. डोंट वरी. 100% बाबा, आणि प्रॅक्टिस पण इम्पॉर्टंट आहे ना, नाही का? नाहीतर मम्मा मला ओरडेल बरं. कोणी ओरडणार रे तुला? आलात, बरं झालं बाई. केअरफुल. किती उशीर आहे तुम्हाला यायला ओमी? इतका उशीर का झाला? त्याला बसू तर देशील? हो, पाणी घे बाळ. थँक्यू. आणि जरा शांत हो. बरं आहे मी, काहीच झालं नाही. हो पण काय रे ओमी, मी तुला का पाठवलं होतं दादा बरोबर? कशाला म्हणजे? दादा बरोबर कोणतरी असायला हवं म्हणून. चूक. मग तिकडे कार्यक्रमात काय घडतंय याची मिनिटाला तिला खबर द्यावीस ना, म्हणून. काही असतं तुमचं, असं काही नाहीये. अरे पण फोन करून मला कळवायचं तरी की कार्यक्रम संपला, आम्ही निघालो. इथे मी उगाच काळजी करत बसते ना. जानू अगं तिकडे प्रोग्राम सुरू होता, पूजा पण सुरू होती, आणि तिकडचा स्टाफ, प्रिन्सिपल सगळी आमच्या दोघांबरोबर गप्पा मारत होते. त्या सगळ्याच्यात फ्रँकली राहिलंच, म्हणजे डोक्यातनच निघालं तुला फोन करायचं. सिरियसली. एक मिनिट, तू बिझी असायला काय झालंय? मम्मा, ह्याला तर आपण दादाचा बॉडीगार्ड म्हणून पाठवलेलं ना. हे काम सोपं वाटतं काय मग तुला? हा, एक मिनिट, वहिनी जिथे जॉब करायची तिकडेच गेला होता ना तुम्ही फंक्शन साठी? हो. वहिनी भेटली होती का तुम्हाला? आली होती ती तिथे? तेव्हा अरे काय विचारते रिया, सई आली होती का तिथे? ऑब्विसली मम्मा, बहिणी येणारच ना. अरे त्या स्कूल मध्ये सगळ्यांची फेवरेट आहे ती. आणि तुला माहितीये
त्या स्कूल मधल्या प्रिन्सिपल किती कौतुक करत होत्या वहिनीचं. बापरे. अरे करणारच कौतुक, माझी सून आहेच तशी कौतुक करण्यासारखी. कसा झाला कार्यक्रम? मस्त मस्त, चांगला झाला. त्याचा फुल प्लॅन होता प्रोग्रामची वाट लावण्याचा, पण आम्ही तसं होऊच दिलं नाही. हे एक मिनिट, कुणाबद्दल बोलतोयस तू? होच तो विक्रम. काय? तो विक्रम तिथे आला होता? हो मग. हद्द झाली बाई या माणसाची. कुठे येऊन पोचतो हा माणूस? सई आणि देवांशला कुठे जाण्याची सोयच उरली नाही आता. मम्मा यू डोंट वरी, चिल. मी म्हंटल ना, आम्ही त्याला त्याच्या प्लॅन मध्ये सक्सेसफुल नाही होऊ दिलं म्हणून. नाही एक मिनिट, म्हणजे एक्झॅक्टली काय केलं तुम्ही? सांगतो.